नमस्कार. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. देवदेश अनधर्मा पायी प्राण घेतला हाती. असा देशभक्ती आणि राष्ट्रशक्तीचा वासा सांगणाऱ्या या देशाची युवा पिढी जेव्हा झिंग जिगांड म्हणत सैराट होते, मैदानावरील खेळांपेक्षा, ग्रंथालयातील पुस्तकांपेक्षा, कुटुंबातील संस्कारांपेक्षा आणि व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीपेक्षा सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत चॅटिंग, मेसेज सेंडिंग, व्हिडिओ कॉलिंग, पोस्ट सेंडिंग, सेल्फी असे मोबाईल आणि सोशल मीडियाच्या मोहजालातच युवा पिढीची ऊर्जा संपून जाते आणि शिवाजी, संभाजी, तानाजी, नेताजी अशा शूरांचा आणि वीरांचा ऐतिहासिक वारसा सांगणारे आमचे युवक जेव्हा 3G, 4G, 5G असं म्हणत ब्ल्यू वेल, पबजी यासारख्या मोबाईल गेममध्ये स्वतःचा जीव गमावून बसतात, तेव्हा व्यासपीठाला विषय मिळतो तो मोबाईलचे दुष्परिणाम. नमस्कार रसिक श्रोते हो, मी कुमार श्रुतेश दीपक पाटील. आज आपणासमोर विषय मांडतोय मोबाईलचे दुष्परिणाम. श्रोते हो, हेलन केलर या जगप्रसिद्ध अंध स्त्रीला एकाने कुचेष्टेने विचारलं की हेलन जी, अंधे होना इससे बुरी बात क्या हो सकती है. त्यावर हेलन जी ने उत्तर दिलं, अंधे न होना और फिर भी अंधे समझ जीना इससे बुरी बात क्या हो सकती है. हीच अवस्था आजच्या तरुणाईचीच झालेली आहे. कारण डोळे असून आंधळ्यासारखं वागणाऱ्या आणि तोंड असून मुकासारखं जगणाऱ्या आजच्या युवा पिढीला मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळं आपल्या घराचं कीर्तन झाले की आपल्या आयुष्याचा सिनेमा झाला याचं भानच राहिलं नाही. कारण मोबाईलवर दिवसभर सुरू असणाऱ्या ऑनलाईन व्हिडिओ गेम्स, नाचगाणी, नृत्यगाणी, निखळ मनोरंजनापेक्षा आणि संस्कार आणि संस्कृतीच्या दर्शनापेक्षा अंगप्रदर्शन घडवणं आणि विकृत मनोवृत्ती, SMS, फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून मुलींची आणि महिलांची केली जाणारी बदनामी, त्यांच्या चरित्र्यावर उडवण्यात जाणारे शिंतोडे, समाजातील संवेदनशील विषयांवर उठवल्या जाणाऱ्या अफवा, त्यामुळे भडकणारे दंगली, राजकारणातील भडक आणि अतिरंजित भाषण, त्यामुळे युवकांची व समाजाची केली जाणारी दिशाभूल, लोकांना लाखो करोडो रुपयांचं बक्षीस लागल्याचे सांगणारे खोटे आणि फसवे SMS आणि त्यातूनच समाजाला ऑनलाईन गंड्या घालणारी हॅकर्स लोकांची टोळी. तर इतकंच नव्हे तर घरात आणि गावात असून सुद्धा मी बाहेर आहे, मी मीटिंगमध्ये आहे, मी पुण्यात आहे, मी मुंबईत आहे असे थापा मारणारे आपलेच लोक आणि आपलेच नाते. उठताना गुड मॉर्निंग आणि झोपताना गुड नाईट आणि दिवसभर नुसता मेसेज फॉरवर्डिंग किंवा बिनकामाचं चॅटिंग. याशिवाय अतिउत्साहात डोंगराच्या माथ्याला, दरीखोऱ्याच्या टोकाला आणि धबधब्याच्या तोंडाला सेल्फी फोटो काढायला जाऊन कायमच्याच फोटोत जाणारे आजचे महाभाग, तर मान वाकडी करून बोलत गाडी चालवणारे आणि अपघाताला बळी पडून कायमचे स्विच ऑफ होणारे आजचे युवक बघितले तर मन खिन्न होतं, विचार कुंठित होतात आणि मेंदू बधीर होऊन जातो. श्रोते हो, हा झाला मोबाईलमुळे आजच्या तरुणाईवर झालेला प्रचंड मोठा विपरीत परिणाम. तर दुसरीकडे मोबाईलचे व्यसन लागलेल्या घराघरातील लहान मुलांच्या वैयक्तिक जीवनात डोकावून पाहिलं तर काय दिसून येतं. मोबाईलच्या आहारी गेलेल्या मुलांची अभ्यासातली एकाग्रता कमी होत चालली आहे, त्यांच्या मेंदूची क्रियाशीलता मंद होत चालली आहे. लहान मुलांचीच तर काय, मोठ्या माणसांची दृष्टीसुद्धा अंधुक होत चालली आहे. तर युवा पिढीची विचार करण्याची शक्तीच कुंठित होत चालली आहे. मैदानावरील खेळ, मातीतील कुस्ती, शरीर पिळदार बनवणारे व्यायाम आणि सायंकाळच्या वेळी वडाच्या पारावर रंगणाऱ्या दिलखुलास गप्पा यांचा आम्हाला विसर पडत चालला आहे. परीक्षापुरतं पाठ्यपुस्तकाचं पोळपटपंची पाठांतर करणारा आजचा विद्यार्थी हा ज्ञानार्थी न बनता परीक्षेपुरता परीक्षार्थी व केवळ मोबाईलचा सारथी बनत चाललाय. एकीकडे गावोगाव असलेली ग्रंथालय ओस पडत चालली आहेत, तर दुसरीकडे मंत्रमुग्ध करणाऱ्या कवितांच्या मैफिली, खळखळून हसायला लावणारे विनोदी किस्से यांना सुद्धा आम्ही परके होत चाललोय. मोबाईलमुळे ग्रंथ संस्कृतीची जोपासना व वाचन संस्कृतीची उपासना हरवत चालली आहे. श्रोते हो, असं म्हणतात की शुरू में इंसान आदतें बनाता है और बाद में आदतें इंसान को बनाती है. एकंदरीत काय श्रोते हो, कोणत्याही गोष्टीचा अतिवापर केला की त्याचे परिणाम हे वाईटच होतात. म्हणून मोबाईलचा वापर करताना सर्वांनी काळजी घ्यायला हवी. आपण मोबाईल वापरतोय पण मोबाईल आपल्याला वापरेल अशी जर वेळ आली तर आयुष्याची माती झाल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र नक्की.